माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या रूपावर नाही तर त्याच्या मनावर आणि कर्मावर असतं. पण जेव्हा जगात फक्त बाह्य रूपालाच महत्त्व दिलं जातं तेव्हा एका साध्या आणि सावळ्या मुलीच्या वाट्याला काय येतं? टोमणे, अपमान आणि लाचारीचा अंधार. पण विचार करा, जर तीच साधी मुलगी स्वतःवर झालेल्या प्रत्येक अपमानाचा बदला डोळ्यात अश्रू आणून नाही तर विश्वासाची आणि कर्माची ताकद दाखवून घेऊ लागली तर काय होईल? ज्या माणसाला घरच्यांनी आणि जगाने अंध आणि असहाय्य समजून पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न केला, तोच माणूस जर तिच्या पाठीशी खडक बनून उभा राहिला तर या कपटी जगाचे काय हाल होतील? एका सावळ्या आणि गरीब मुलीचा हा प्रवास, जिथे प्रत्येक पावलावर रचले गेलेत मोठे कट, पण जिथे सत्याचा विजय होणे अटळ आहे. चला तर मग ऐकूया आणि पाहूया एका अश्रूची किंमत सोन्याच्या सुखात बदलणाऱ्या एका अद्भुत आणि भावनिक प्रवासाची ही रोमांचक कथा. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा ट्विस्ट तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. मैथिली, माझे दागिने कुठे लपवून ठेवले आहेस तू? आज तुझ्या काळ्या रंगरूपामागे लपलेला काळा चेहरा अखेर सर्वांसमोर आलाच ना. काल मोहिनी सासूबाईंच्या कोरड्या आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला होता. मम्मी, देवाची शपथ घेऊन सांगते, मी काहीही चोरलेले नाही. मी तर पूजा करत होती. मी रडत सासूबाईंच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला तर नंदेने माझा हात बाजूला सारला. खोटारडी बाई, थांब, आत्ता पोलीस येतातच. तुझी सारी भानगड आता समोर येईल, नंदेने विषारी स्वरात म्हटले. याच वेळी एका मजबूत हाताने माझा खांदा पकडला. तो माझा अंध पती रुद्र होता. त्याने हळूच डोळ्यांवरचा काळा चष्मा काढला आणि त्याचे डोळे असे चमकले जणू एखाद्या खोल रहस्याचा पर्दाफाश होणार आहे. त्याने माझ्याकडे पाहून विचित्र हसला आणि म्हणाला, बस, आता या घरात तमाशा नाही, न्याय होईल. माझे नाव मैथिली आहे. माझा जन्म एका अशा गरीब कुटुंबात झाला होता जिथे मुलीचा जन्म होणं हेच एक ओझं समजलं जायचं. आणि जर ती मुलगी रूपानेही साधी भोळी असेल तर ती त्या ओझ्यापेक्षाही भारी वाटू लागते. निसर्गाने मला माझ्या इतर भावंडांपेक्षा वेगळं बनवलं होतं. ते सगळे गोरेपान आणि देखणे होते, तर मी सावळी आणि दिसायला अगदी साधारण होते. बस, हाच फरक माझ्या आयुष्यासाठी एक मोठं ओझं बनून राहिला. अरे, काय नेहाच्या स्थळाबद्दल काही उत्तर आलं का? बाबांनी काळजीच्या स्वरात विचारले. नेहा माझी लहान बहीण होती, जिचा विवाह नुकताच ठरत होता. तेव्हाच आईने दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे बघून म्हणाली, हो, त्यांचं उत्तर आलंय, पण ते पुढच्या महिन्याची तारीख मागत आहेत. आणि माझा तर काळजीने जीवच खाऊन टाकलाय की माझी मोठी मुलगी अजून दारात बसून आहे आणि लहान मुलीचे हात पिवळे करण्याची वेळ आली आहे. लोक काय काय बोलतील कुणास ठाऊक. मी स्वयंपाकघरात बसून पोळ्या लाटत होते, पण आईचे शब्द माझ्या मनावर हातोड्यासारखे घाव घालत होते. माझ्या लहान भावंडांची लग्न ठरत होती, पण माझ्यासाठी मात्र कुठलाही मार्ग मोकळा होत नव्हता. गल्लीतल्या बायका जेव्हाही घरी यायच्या तेव्हा सहानुभूतीच्या नावाखाली माझ्या आईच्या जखमांवर मीठ चोळायच्या. अरे सुमित्रा, शेवटी किती दिवस हिला असं घरात बसून ठेवणार आहेस? कुठेतरी चांगलं स्थळ पाहून हिचं लग्न करून टाक ना. आता तर लोकही बोलतात की कदाचित तुमच्या मुलीमध्येच काहीतरी खोट आहे. गल्लीतील एका मावशीने आईला सल्ला दिला. आई त्यांच्या बोलण्याने अस्वस्थ व्हायची आणि नंतर बाबांशी भांडणं करायची. तुम्ही लोकांचे बोलणे ऐकूनही कसे गप्प बाहेर निघून जाता? मला इथे बसून लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. मी वैतागले आहे. एकतर तुमची मुलगी कुरूप आहे, तिच्यासाठी चांगले स्थळ कुठं मिळणार? कुठेतरी बोलणी तर चालवा. बिचारे बाबा न बोलता बाहेर निघून जायचे. त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमच्या गल्लीतील स्थळ जुळवून देणाऱ्या कमला मावशी आमच्या घरी आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. सुमित्रा, एक खूप चांगलं स्थळ घेऊन आले. खानदानी श्रीमंत कुटुंब आहे. मोठा बंगला आहे, गाड्या आहेत, नोकर चाकर आहेत, सगळ्या सुखसुविधा आहेत. मी तर म्हणते आपल्या मुलीचं भाग्य उजळून निघेल. तिथे ती अगदी राणीसारखी राहील. तुमची मुलगी मैथिली. मावशी चहाची चव चाखत म्हणाली. तेव्हा आईचे डोळे चमकले. खरंच? त्यांनी माझ्या मैथिलीला पाहिलंय का? मावशीने थोडे अडखळत सांगितले. हे बघा सुमित्रा, खरी गोष्ट ही आहे की मैथिलीची जशी रूपारंगाने आहे त्यानुसार तिला कोणी राजकुमार तर नाही मिळणार. तो मुलगा मोठ्या घरातला आहे, पण त्या मुलामध्ये एक कमतरता आहे. तो दृष्टीने अंध आहे, पण बाकी श्रीमंतीला तोटा नाही. तिथे मैथिलीला कोणतेही काम करावे लागणार नाही. बस ती आरामात राणीसारखी बसून राहील. आईच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा पसरली. नंतर बाबा घरी आल्यावर त्यांनी त्यांच्याशीही चर्चा केली. काय मी माझ्या मुलीला अशा माणसाच्या दावणीला बांधू जो पाहूही शकत नाही? बाबा संतापाने थरथरले. माझी मुलगी सुंदर नसेल, पण आपण तिचं लग्न एका अंध माणसाशी कसं करू शकतो? हा तिच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. आईने रागाने बाबांकडे पाहिले. तर काय आयुष्यभर तिला याच उंबरट्यावर बसून ठेवणार आहात का? कोण येणार तिला न्यायला? कमीत कमी तिला अन्न कपड्याची तर अडचण भासणार नाही ना?
मोठ्या घराची मालकीण बनेल. बऱ्याच वादानंतर शेवटी बाबांनी माघार घ्यावीच लागली आणि माझी इच्छा मला कोणीच विचारली नाही. कदाचित माझ्यासारख्या लोकांची स्वतःची कोणतीही आवड निवड नसतेच. माझे लग्न तिथेच ठरले. ज्या दिवशी माझे सासरचे लोक मला पाहण्यासाठी आले तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. ते खरोखर खूप श्रीमंत आणि आधुनिक लोक दिसत होते. माझी सासू आणि नणंद रेशमी कपडे घालून बसल्या होत्या, तर मी माझ्या साध्या कपड्यात मान खाली घालून बसले होते. जसे त्यांनी मला पाहिले तसे सासूच्या डोळ्यात तिरस्कार दाटून आला. सासू आणि नंदा एकमेकींच्या कानात कुजबुजत हसू लागल्या. मला वरपासून खालपर्यंत असे पाहिले जणू मी एखादी व्यक्ती नसून कुठली तरी भंगार वस्तू आहे. मम्मी, ही तर अतिच काळी आहे, एका नंदेने दबक्या आवाजात म्हटले. पण ते माझ्या कानावर पडले. त्यावेळी मला पहिल्यांदाच जाणीव झाली की माझ्या होणाऱ्या पतीच्या डोळ्यात जेवढा अंधार आहे त्याहूनही कितीतरी जास्त अंधार माझ्या येणाऱ्या आयुष्यात असणार आहे. मी मान खाली घातली आणि मनातल्या मनात देवाजवळ प्रार्थना केली की या रूपाच्या कमतरतेचे मला सुखाच्या रूपात फळ दे. थोड्याफार गप्पानंतर लग्नाची तारीख ठरली. मी अशा घरात पाऊल ठेवणार होते जिथे प्रत्येक गोष्ट चकाकणारी होती, फक्त माझे भाग्य वगळता. लग्नाचा गोंधळ आणि ढोल ताशांचा आवाज माझ्या कानात सुईसारखा टोचत होता. चारही बाजूंना रोषणाई आणि उत्साह दिसत होता, पण माझे मन कुठल्या तरी अज्ञात भीतीमुळे जड झाले होते. जेव्हा निरोपाची वेळ आली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. बाबांनी थरथरणाऱ्या हाताने माझा हात रुद्रच्या हातात देत रडत सांगितले, बाळा, माझी मुलगी दिसायला फारशी सुंदर नाही, पण मनाची खूप निर्मळ आहे. हिला ओझं समजू नकोस. ही खूप सहनशील मुलगी आहे. बाबांच्या बोलण्यावर रुद्रने न बोलताच मान खाली घातली. त्याच्या काळ्या चष्म्यामागे काय दडलं होतं हे कोणालाच ठाऊक नव्हतं. तो शांत होता, इतका शांत की त्याचा श्वास घेण्याचा आवाजही मला स्पष्ट ऐकू येत होता. जेव्हा मी पहिल्यांदा पुण्यातील माझ्या सासरच्या आलिशान बंगल्यात पाऊल ठेवले तेव्हा तिथले वैभव पाहून माझे डोळेच विस्फारले. मी असे घर फक्त स्वप्नातच पाहिले होते. माझ्या नंदा, ज्यांनी महागडे रेशमी कपडे घातले होते आणि मोकळे केस सोडले होते, त्या मला पाहून उपहासाने हसत होत्या. त्यांच्या नजरेत माझ्यासाठी कौतुकाची चमक दिसत नव्हती, तर खोल तिरस्कार दिसत होता. बघा वहिनी, तुमचा नवीन महाल तुमच्या स्वागतासाठी सजला आहे, लहानी नणंद प्रियंका हसत म्हणाली. तसे इथे तुमच्यासारख्या व्यक्तीचे रुळणे थोडे अवघड होईल. इथली प्रत्येक गोष्ट खूप मौल्यवान आणि सुंदर आहे. आम्ही सगळे खूप मॉडर्न आहोत. मला आशा आहे तुम्ही या सावळ्या रंगामुळे आणि जुन्या विचारांमुळे इथे गुदमरून मरणार तर नाही. मी कोणतेही उत्तर दिले नाही. फक्त माझा दुपट्टा डोक्यावर व्यवस्थित सावरत रुद्रचा हात धरून खोलीच्या दिशेने चालले. रुद्र संपूर्ण वाटेत शांत होता, जणू आजूबाजूच्या कशाचीही त्याला काही घेणे देणे नव्हते. खोलीत पोहोचल्यावर त्याने हळूच माझा हात सोडला आणि बेडच्या कोपऱ्यात जाऊन बसला. खोली खूप मोठी आणि सुंदर होती, पण तिथली सुन्न शांतता माझ्या काळजाचा ठाव घेत होती. तुझे नाव मैथिली आहे ना? त्याने दबक्या आवाजात विचारले. त्याचा स्वर थोडा रखरखीत वाटत होता. हो, मी त्याला उत्तर दिले. त्यावर तो म्हणाला, बघ मैथिली, मी तुला पाहू शकत नाही, त्यामुळे माझ्यासाठी तुझ्या रूपाला काहीही अर्थ नाही. तू सावळ्या रंगाची आहेस की गोऱ्या रंगाची याने मला काही फरक पडत नाही. माझे काम वेळेवर झाले पाहिजे. मी मोजून मापून बोलणारा माणूस आहे आणि मला जास्त कोलाहल किंवा भावनिक नाटकं आवडत नाहीत. त्याचे बोलणे अगदी स्पष्ट होते, जणू तो प्रेमाचे नाते नाही तर एखादा व्यावसायिक करार ठरवत होता. रात्रीच्या उत्तर रात्री जेव्हा रुद्र गाढ झोपला तेव्हा मला तहान लागली. मी दबक्या पावलांनी खोली बाहेर आले, जेणेकरून स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिऊ शकेन. गॅलरीमध्ये मला सासूबाई आणि दोन्ही नंदांचे आवाज ऐकू आले. त्या लाऊंजमध्ये बसून कॉफी पित होत्या. मम्मी, तुम्ही खरोखर त्या मागासलेल्या मुलीला या घराची सून बनवून आणलं? समीक्षाच्या आवाजात विष होतं. ती किती बेडप दिसते ना रुद्रदादासोबत. अरे मुली, रूपरंगाला गोळी मार, सासूबाई उपरोधाने म्हणाल्या. मला तर फक्त अशी मुलगी हवी होती जी तोंडाने चकार शब्द काढणार नाही आणि फक्त रुद्रची काळजी घेईल. कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी आम्हाला कोणत्या देखण्या आणि चतुर मुलीची गरज नव्हती, तर फक्त एका अशा कामगार बाईची गरज होती जी लग्नाच्या बंधनात अडकलेली असेल. उद्या बघ तू, मी हिचा गर्व कसा मातीत मिळवते. मी त्यांची ती बोलणी ऐकत भिंतीला पाठ टेकून उभे राहिले. माझे हृदय जोरात धडधडत होते. मी पाणी न पिताच परत खोलीत आले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मी स्वतःला सावरले आणि मनात म्हटले, हे देवा, ही कसली माणसं आहेत. पुढच्या सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सूर्याची किरणं सर्वत्र पसरली होती. मला देवपूजा करण्याची सवय होती, कारण मी अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. मला देवपूजा करणे खूप आवडायचे. त्यानुसार मी अगोदर आंघोळ केली, त्यानंतर घरातील छोट्या देवघरात गेले आणि देवासमोर नतमस्तक होत माझ्या नवीन आयुष्यासाठी प्रार्थना करू लागले. मी प्रार्थना करत असतानाच अचानक देवघराचा दरवाजा एकदम उघडला. माझ्या सासूबाई, त्यांच्या चेहऱ्यावर रागाचे हावभाव स्पष्ट दिसत होते. त्या वेगाने आत आल्या. उठ, निघ इथून बाहेर. त्यांनी माझा हात पकडून मला तिथून ओढण्याचा प्रयत्न केला. मी देवघरात असतानाही त्यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केले. आई, सर्व काही ठीक तर आहे ना?
मी पूजा करते, मी घाबरत उभी राहिले. ठीक काय माझं कपाळ, इथे राणी बनण्याचे स्वप्न पाहू नकोस. तुला काय वाटलं, माझ्या मुलाला डोळे नाहीत म्हणून तू या घरावर राज्य करशील? त्यांनी मला झटका देत म्हटले, तुझ्यासारख्या काळ्या कुरूप मुलीला घरात सहन करणं हे सोपं काम नाही. चल उठ आणि स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनव. आम्हाला फुकटात नोकर भेटलाय. आता तुझा पुरेपूर फायदा उठवणार आम्ही. तुला यासाठीच तर इथे आणले आहे, जेणेकरून नोकरांचा खर्च वाचेल आमचा. त्यांचे हे बोलणे ऐकून माझे अश्रू अनावर झाले. आई, आज तर या घरात माझा पहिलाच दिवस आहे. मी अजून माझ्या घरच्यांना फोनही केला नाही. त्यावर त्या लगेचच फनफनून म्हणाल्या, पहिला असो वा शेवटचा दिवस असो, काम तर तुला करावंच लागेल. चल लवकर, नाहीतर आम्हाला उपाशी राहावं लागेल. तुला नाही तर काही खायला मिळणार नाही. या घरात खाणं फक्त त्यालाच मिळतं जो काम करतो. असं म्हणून त्यांनी मला धक्का दिला आणि त्या बाहेर निघून गेल्या. मी स्वयंपाकघरात पोहोचले तेव्हा तिथली परिस्थिती पाहून माझा जीवच घाबराघुबरा झाला. एवढ्या मोठ्या स्वयंपाकघरात मला काहीच समजत नव्हते की कुठून सुरुवात करावी. तिथे आधीपासून काम करणारी एक मोलकरीण मला बघत उभी राहिली. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल सहानुभूती दिसत होती, पण मी काहीच बोलू शकत नव्हते. नणंद डायनिंग टेबलावर बसून हसत होती. अरे बघा, मोलकरीण आली. मोठी नणंद समीक्षा हसत म्हणाली, मैथिली, चहामध्ये साखर कमी ठेव. मी माझ्या फिटनेसची खूप काळजी घेते. तुझ्यासारखी नाही मी काहीही खाल्लं. आणि हो, माझा नाश्ता 10 वाजेपर्यंत टेबलावर हवा, नाहीतर आईचा राग तू सहन करू शकणार नाहीस. मी मुकाट्याने कामाला लागले. नंतर रुद्रसाठी नाश्ता तयार करून मी घेऊन गेले, तर तो शांतपणे बेडवर बसला होता. मी ट्रे बाजूच्या टेबलावर ठेवली आणि त्याच्याजवळ गेले. तुम्ही नाश्ता करून घ्या का मी भरवू तुम्हाला? मी हळूच त्याला विचारले. रुद्रने माझ्या आवाजाच्या दिशेने मान वळवली. त्याच्या डोळ्यावर काळा चष्मा अजूनही लागलेला होता. नाही, मी स्वतः खाईन. बस तू माझे हात धुवून दे. मी एका भांड्यात पाणी आणून त्याचे हात धुतले. त्यानंतर त्याने शांतपणे नाश्ता केला. तो घरातील इतर लोकांसारखा माझ्यावर ओरडत नव्हता, पण त्याची ती शांतताही मला खूप भीतीदायक वाटत होती. तो दिवसभर आपल्या खोलीतच बंद राहायचा आणि मुकाट्याने छताकडे बघत राहायचा. दुपारपर्यंत मी घरातील कामं करून थकून गेले होते. सासूबाईंनी मला एक क्षणही आरामात बसू दिले नाही. कधी सोफा साफ करायला लावायच्या, तर कधी स्वयंपाकघराची स्वच्छता. नणंद सोफ्यावर बसून मोबाईल वापरत मला हुकूम सोडायची, मैथिली, हा दुपट्टा डोक्यावरून काढ. काय प्रत्येक वेळी मोलकरणीसारखी ह्या घरात फिरतेस? आमच्या घरात हे चालत नाही, समीक्षाने रागाने म्हटले. तर मी म्हणाले, मला असंच राहायला आवडतं. तिने लगेच उपहासाने म्हटले, मोठी आली संस्कारी बनणारी. स्वतःचा चेहरा पाहिलायस का आरशात? आणि वरून रंगही सावळा. कोणाला बरं तुझ्याकडे पाहायला आवडेल? तुझा हा रंग बघून तर लोक आपला रस्ता बदलतील. आमच्या इथे लोक आधुनिक राहतात, तुझ्यासारखे जुनाट नाही. आणि ती मोठ्याने हसू लागली. त्यांचे टोमणे आणि अत्याचार दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले होते. पण मी माझा संयम सोडला नव्हता. दिवस निघून गेले तसे माझ्या सासरच्या लोकांचे वर्तन आणखीनच विषारी होत चालले. माझ्या दिवसाची सुरुवात देवपूजेनेच होत असे आणि रात्री माझी कंबर अतिशय दुखायची. रुद्र मात्र बहुतांश वेळ आपल्या खोलीतच राहायचा. कधी कधी मी त्याला आधार देऊन बाल्कनीपर्यंत घेऊन जायचे, पण सासूबाई तिथेही येऊन धडकायच्या. कुठे घेऊन चालली आहेस याला? आत बसव त्याला. बाहेरचे लोक तुला पाहून घाबरतील. सासूबाईंनी एक दिवशी मला खडे बोल सुनावले. मी खाली मान घालून म्हटले, आई, ते दिवसभर खोलीत गुदमरून जातात. थोडी ताजी हवा खातील म्हणून. हवा खावीशी वाटली तर पंखा जोरात लाव. बाहेर नेऊन लोकांना दाखवायचे का की या श्रीमंत घराची सून किती काळी आहे? त्यांनी तोंड वेडेवाकडे करत समीक्षाकडे पाहिले. समीक्षा, बघितलंस का तुझ्या नवीन वहिनीचे प्रताप? आता ती आमच्याशी हुकुमी आवाजात बोलू लागली आहे. समीक्षाने मोबाईलवरून नजर हटवून माझ्याकडे पाहिले आणि ती म्हणाली, मम्मी, हिची काही चूक नाही. हिला वाटते की रुद्रदादाची काळजी घेऊन ही या घराची मालकीण बनेल. मैथिली, तुला माहीत नाही का? रुद्र तर स्वतःच आम्ही टाकलेल्या तुकड्यांवर जगतोय. मी न बोलता रुद्रला घेऊन पुन्हा खोलीत आले. तो संपूर्ण वाटेत शांत होता. खोलीत पोहोचताच त्याने माझा हात थोडा घट्ट पकडला. मैथिली, त्या दोघी तुला खूप त्रास देतात का? त्याने दबक्या आवाजात मला विचारले. मी माझे डोळे न पुसता म्हटले, नाही, त्या फक्त रागात बोलतात. जाऊ दे हे सगळं. तुम्ही जेवण करून घेणार का? तू स्वतः अशी का राहतेस? त्याने अचानक असा प्रश्न विचारला ज्याने मला थक्क केले. माझ्या बोलण्याचा अर्थ आहे, तू नेहमी डोक्यावर दुपट्टा का ठेवतेस? तुला या मॉडर्न घरातील रंगात नाही मिक्स व्हायचे का? रुद्र, मी देवावर खूप श्रद्धा ठेवते. मला पूजापाठ करायला खूप आवडतं आणि मला मी जशी आहे तशीच स्वतःला ठेवायला आवडतं. मला असे डोके झाकून राहणे आवडते. मी खूप धार्मिक स्वभावाची स्त्री आहे, त्यामुळेच मला हे सर्व चांगलं वाटतं. जगाची चकाकणारी दुनिया माझ्या कामाची नाही. देव मला पाहतो आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. मी पटकन उत्तर दिलं. रुद्रच्या चेहऱ्यावर एक क्षण आश्चर्य पसरलं. मग तो पुन्हा आपला थंड आणि स्थिर स्वभावात आला. तू फारच विचित्र मुलगी आहेस.
दुपारच्या वेळी जेव्हा मी गीता वाचायला बसत असे तेव्हा सासूबाई अचानक माझ्या खोलीच्या बाहेर येऊन टीव्हीचा आवाज मोठ्याने करून गाणी लावू लागल्या, जेणेकरून माझ्या पाठमध्ये दुखावं आणि मला त्रास व्हावा. मी तरीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मी माझा आवाज थोडा मोठा केला जेणेकरून माझं लक्ष भटकणार नाही. पण सासूबाईंनी येऊन दरवाजा उघडला. हा काय तमाशा लावलायस तू? त्या ओरडल्या. दिवसभर तू हे पूजापाठ करत असतेस, मग घरची कामं कोण करणार? आणि हा काय प्रत्येक वेळी रडक्या सुरात वाचायला लागतेस? बंद कर हे सगळं, चल. मी घाबरत म्हणाले. पण आई, मी फक्त गीतेचं पाठ वाचत होते. बस थोडा वेळ. माझं बोलणं पूर्ण होता न होताच त्यांनी माझ्या हातातून गीता जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि बंद केली. कामास लाग जाऊन. रात्रीच्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक तयार करायचा आहे. समीक्षाच्या मैत्रिणी घरी येत आहेत. खबरदार जर तू त्यांच्यासमोर आलीस तर फक्त स्वयंपाकघरातच राहा, असा हुकूम देऊन त्या तिथून निघून गेल्या. माझं मन रक्ताचे अश्रू गाळत होतं. मला फक्त देवाच्या जवळ राहायचं होतं. पण इथे पावलोपावली अडचणी येत होत्या. मी स्वयंपाकघरात पोहोचले तर समीक्षा तिथे नखे रंगवत उभी होती. मी दिवसभर मशनीसारखं काम केलं, साफसफाई केली आणि अनेक प्रकारचे पदार्थही बनवले. याच दरम्यान रुद्र एकदा स्वयंपाकघराच्या बाहेरून गेला. त्याच्या हातात ती काठी होती ज्याच्या आधाराने तो चालत असे. त्याला काहीतरी बोलायचे होते, पण सासूबाईंना तिथे बघून तो पुन्हा आपल्या खोलीकडे निघून गेला. संध्याकाळ झाली आणि घर हास्याने दुमदुमून निघाले. समीक्षाच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि मी स्वयंपाकघरात चहा तयार करत असतानाच सासूबाई आत आल्या. मैथिली, लवकर चहा कर आणि स्नॅक्स घेऊन बाहेर जा आणि लक्षात ठेव, ट्रे व्यवस्थित धर, तुझे हात आधीपासून खूप कापत असतात, त्यांनी टोमणा मारत म्हटले. मी कापत्या हाताने चहाची ट्रे धरली आणि ड्रॉइंग रूमच्या दिशेने गेले. जशी मी आत प्रवेश केला तिथले हास्य थांबले आणि सर्वांची नजर माझ्यावरच स्थिरावली. समीक्षाच्या मैत्रिणी सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांचा मेकअप केलेले चेहरे आणि महागडे कपडे बघून मला माझ्या साधेपणाबद्दल अजूनच लाजिरवाणे वाटले. समीक्षा ही कोण आहे? तुमची नवीन मोलकरीण आहे का? एका मुलीने घृणेने मला वरपासून खालपर्यंत पाहत विचारले. समीक्षाने माझ्यावर विषारी नजर टाकली आणि हसत म्हणाली, अरे नाही यार, ही तर रुद्रदादाची पत्नी आहे, माझी वहिनी. हे ऐकताच संपूर्ण खोली पुन्हा एकदा खणखणीत हास्याने दुमदुमून निघाली. काय? रुद्रदादाचा विवाह हिच्याशी झाला आहे? दुसऱ्या मुलीने आश्चर्याने म्हटले. म्हणजे ठीक आहे यार, दादा पाहू शकत नाहीत, पण याचा अर्थ असा थोडीच आहे की तुम्ही लोक एवढी काळीकुट्ट मुलगी आणाल. बिचारे रुद्रदादा बरे आहेत की ते पाहू शकत नाहीत, नाहीतर हिच्याकडे बघून त्यांचेही मन बसले असते. असे ऐकल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण मी हिम्मत करून चहाचा कप टेबलावर ठेवू लागले. माझे मन म्हणत होते की जमीन फाटावी आणि मी त्यात गाडून जावे. खरंच समीक्षा, तुम्ही लोक हिला सहन कशी करता? आणखी एका मुलीने नाक मुरडले. हिच्या हातची चहा पितानाही मला आता उलटीसारखं वाटतंय. हे ऐकताच माझे हात प्रचंड कापू लागले. मी चहाचा भरलेला कप त्या पाहुण्याच्या मुलीच्या दिशेने पुढे करत असतानाच माझा ताबा सुटला आणि चहाचा गरम कप तिच्या महागड्या ड्रेसवर सांडला. अरे माझा ड्रेस! ती मुलगी ओरडतच उभी राहिली. वेडी झाली आहेस का तू, विद्रूप मोलकरीण? पाहून काम करता येत नाही का तुला? समीक्षाने मला जोरात गालावर थप्पड मारली. गाढव बाई, जसा तुझा काळा रंग आहे तसेच तुझे कामही काळे आहेत. तुला अक्कल नाही का? रंगरूप तर देवाने चांगलं दिलं नाही, कमीत कमी कामं तर नीट करत जा. मी सुन्न झाले. माझा गाल जळत होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. दीदी, चुकून झालं. गप्प बस, आपशकून कुठली. आता तोंडही चालवशील का? समीक्षाने रागाने माझा दुपट्टा ओढला आणि त्या मुलीचा सूट साफ करू लागली. बघा यार, आय एम सो सॉरी. गाढवबाईला कसलीच अक्कल नाही या. ती पाहुणी मुलगी मला शिव्या देत राहिली. मी तिथून पळत माझ्या खोलीत आले आणि दरवाजा बंद करून हुंदके देऊन रडू लागले. मी पूर्णपणे कोलमडले होते. माझा गुन्हा फक्त हाच होता की मी सुंदर नव्हते. मैथिली, तू रडतेस का? रुद्रचा आवाज आला. तो कोपऱ्यात बेडवर बसलेला होता. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे भावनाशून्य होता. मी त्याच्याजवळ जाऊन जमिनीवर बसले आणि त्याचा हात पकडून म्हटले, रुद्र, माझा काय गुन्हा आहे? काळा असणे हा गुन्हा आहे का? तुमच्या बहिणीने सर्वांसमोर मला थप्पड मारली. मला मोलकरीण म्हटले. मी माणूस नाही का? मला जगण्याचा अधिकार नाही का? कोणीही माझी इज्जत काढत राहतं. रुद्रचा हात माझ्या हातात थोडा थरथरला. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच त्याचा स्वर खूप गंभीर आणि खणखणीत होता. मैथिली, तू काळजी करू नकोस. मला माहीत आहे बाहेर काय झालं आहे. त्याने हळू आवाजात म्हटलं. तुझ्या रडण्याचा काळ आता संपत आला आहे. तू फक्त थोडा संयम ठेव. मी सगळं नीट करेन. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या आवाजात अशी हिंमत होती जी मी कधीच पाहिली नव्हती. तुम्ही काय करू शकता? ते लोक तर तुमचं ऐकतही नाहीत. वेळ येऊ दे, तुला कळेल मी काय करू शकतो आणि काय नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. त्याने माझा हात थोपटत म्हटले. मला त्याच्या बोलण्याने थोडा दिलासा मिळाला, पण माझ्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते. रुद्र, जो स्वतःच त्यांच्या तुकड्यावर जगत होता, तो माझ्यासाठी काय करू शकला असता? पण त्याच्या आवाजातला तो आत्मविश्वास माझ्या मनात एक नवी उमेद निर्माण करून गेला.
पण सासूबाई आणि नंदांचे प्लॅन काही वेगवेगळेच होते. त्यांना काय माहीत होते, ज्या अंध व्यक्तीला त्या लाचार समजत होत्या तो त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे सुजले होते, पण घरचे काम माझी वाट पाहत होते. मी लवकर उठले, पूजा केली आणि मन भरून रडले. स्वयंपाकघरात पोहोचले तेव्हा सासूबाई आधीपासूनच तिथे होत्या आणि कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. होय वकील साहेब, फक्त कागद तयार ठेवा. रुद्र आता कोणत्याही कामाचा नाही. त्याच्याकडून अंगठा घेणे कोणतेही कठीण काम नाही. फक्त एकदा संपत्ती आमच्या नावावर होऊ द्या. मग त्याच्या काळ्याकुट्ट बायकोलाही धक्के देऊन इथून बाहेर हाकलून देईल. सासूबाईंच्या आवाजातला तो क्रूरपणा ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी भांडे पडण्याच्या आवाजाने स्वतःला सावरले. तेव्हा सासूबाईंनी मागे वळून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षण भीती दिसली, जी लगेच रागात बदलली. अगं ए पोरी, इथे काय उभी आहेस तू? त्या माझ्यावर धावून आल्या. मी तर आत्ताच इथे आले आई, नाश्ता बनवण्यासाठी. मी अडखळत उत्तर दिले. खबरदार, जर माझ्या बोलण्यात लक्ष घातलेस तर जा तुझं काम कर. त्यांनी फोन बंद केला आणि मला डोळे वटारून बघत बाहेर निघून गेल्या. मी विचारात पडले की रुद्रची संपत्ती, हे सर्व लोक फक्त पैशासाठीच त्याच्यासोबत आहेत का? मी नाश्ता घेऊन रुद्रकडे गेले तेव्हा तो खिडकीजवळ शांत उभा होता, जणू बाहेरची चाहूल घेत होता. तुमच्यासाठी नाश्ता आणलाय, मी नाश्त्याचा ट्रे टेबलावर ठेवत म्हणाले. रुद्रने वळून माझ्याकडे पाहिले किंवा पाहिल्याचा आव आणला. मैथिली, आज तुझ्या आवाजात थरथर का दिसत आहे? आईने काही सांगितले का? मी हिम्मत करून विचारले. रुद्र, हे घर आणि ही सगळी संपत्ती तुमच्या नावावर आहे का? रुद्रच्या ओठावर एक संशयास्पद हसू उमटले. तू मला हे प्रश्न का विचारतेस? तुलाही पैशांची ओढ लागली आहे का? नाही, असं कधीच होऊ शकत नाही, मी तळमळले. मी तर फक्त विचारते कारण मला भीती वाटते की तुमचेच लोक तुम्हाला धोका देऊ नयेत. रुद्रने माझा हात धरून मला आपल्या जवळ बसवले. मैथिली, या घरात प्रत्येक माणूस एक प्यादा आहे. कोणी प्रेमाचं नाटक करतो तर कोणी रागाचं. तू फक्त तीच राहा जी तू आहेस. बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. याच दरम्यान वनिता, माझी लहान नणंद, खोलीत आली आणि आम्हाला एकत्र बसलेलं पाहून तोंड वाकडं करून म्हणाली, दादा, आई तुला बोलवते. वकील घरी आले आहेत. काही कागदपत्रांवर तुझे अंगठे हवे आहेत. रुद्रने शांतपणे मान हलवली आणि आपली काठी उचलली. मी त्यांना आधार देऊन बाहेर नेऊ लागले. तर वनिताने मला मागे ढकलले. तुझी गरज नाही, मी नेईन माझ्या भावाला. जा, वॉशिंग एरियामध्ये खूप कपडे पडले आहेत, ते धुवून काढ. मी लाचारीने रुद्रला जाताना पाहत राहिले. माझे मन सातत्याने डुबत होते. मी कपडे धुवू लागले, पण माझे डोके त्याच विचारात गुंतले होते. थोड्या वेळानंतर जेव्हा मी बैठकीच्या खोलीत कपडे वाळवत होते तेव्हा मी पाहिले की सासूबाई आणि दोन्ही नंदा सोफ्यावर बसून खूप आनंदाने हसत होत्या. संध्याकाळी जेव्हा मी रुद्रसाठी जेवण घेऊन गेले तेव्हा तो खूप शांत दिसत होता. मी काळजीने विचारले, तुम्ही त्या कागदपत्रांवर अंगठा लावून दिलात? हो, लावून दिला, त्याने उत्तर दिले. पण का? तुम्हालाही माहीत आहे ना की तुमची प्रॉपर्टी हिसकावून तुम्हाला बेघर करू इच्छित आहेत त्या? माझा गळा भरून आला. रुद्रने आपला हात माझ्या चेहऱ्याजवळ नेला, जणू त्याला माझे अश्रू जाणवायचे होते. मैथिली, जे दिसते नेहमी सत्य ते नसते. कधी कधी मासा पकडण्यासाठी पाण्यात चारा टाकावा लागतो. तू जास्त काळजी करू नकोस, वरचा देव सगळं पाहतोय. त्याचे बोलणे माझ्या आकलनाच्या बाहेर होते, पण त्याच्या बोलण्याच्या स्वराचा विश्वास मात्र वाढत चालला होता. पण मला काय माहीत होतं की सासूबाई आता माझ्यावर असा आरोप करणार आहेत ज्याने माझ्या आत्म्याला कायमचे घायल केले असते. पुढचे काही दिवस माझ्यासाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हते. घरात एक विचित्र शांतता पसरली होती, जणू एखाद्या वादळापूर्वीची चाहूल असावी. सासूबाई आणि नंदा आता मला टोमणे मारणं सोडून फक्त दबक्या आवाजात काहीतरी बोलत आणि मला पाहून हसत होत्या, माझी चेष्टा करत होत्या. सकाळी मी सासूबाईंच्या खोलीची सफाई करत होते तेव्हा त्या अचानक आत आल्या आणि कपाटाचे उघडलेले ड्रॉवर पाहून जोरजोराने ओरडू लागल्या, माझ्या सोन्याचा सेट कुठे गेला? समीक्षा, वनिता, लवकर या. बघा, माझा तो महागडा हार गायब झाला आहे, जो मी काल काढून ठेवला होता. त्यांचा आवाज संपूर्ण घरात घुमला. मी घाबरतच हात जोडले. आई, मी तर कपाटाला हातही लावला नाही, मी तर बाहेरून कपाटावरची धूळ झटकत होते. समीक्षा आणि वनिता पळत आल्या आणि माझ्यावर तुटून पडल्या. आम्हाला माहीतच होतं की या काळ्या चोराची नियत पहिल्या दिवसापासून खट्याळ आहे. आई, मी हिच्यावर लक्ष ठेवलं होतं. काल रात्रीही ही तुमच्या खोलीच्या बाहेर खिरट्या घालत होती, मी स्वतः पाहिलं होतं. समीक्षाने खोटं बोलत माझ्याकडे बोट दाखवलं. मी रडतच म्हणाले, नाही दीदी, देवासाठी असं करू नका. मी गरीब नक्कीच आहे, पण चोर नाही. गप्प रहा गावंढळबाई, शहाणपणाचे हे खोटे नाटक आता चालणार नाही. तो हार लाखांच्या वर होता. लवकर सांग, कुठे लपवलायस तू? सासूबाईंनी माझा हात इतक्या जोराने पिरगळला की माझ्या किंकाळ्या निघाल्या. याच वेळी रुद्र आपली काठी आपटत तिथे पोहोचला. काय झालं? इथे काय चाललं आहे? एवढा गोंधळ काय? त्याने थंड आवाजात विचारले. बघ तुझ्या या सरळ मार्गी बायकोचे प्रताप. तिने माझ्या सोन्याचा सेट चोरलाय. मी तिला आधीपासूनच या घरात ठेवू इच्छित नव्हते. आज तिने हे सिद्ध केले की ती कोणत्या खानदानातील आहे.
सासूबाईंनी रुद्रला भडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. रुद्रने एक क्षण आपल्या अंध डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले आणि अत्यंत शांतपणे तो म्हणाला, आई, तुम्हाला खात्री आहे ना की तो सेट खोलीतच होता? मैथिली तसं करणार नाही. तू तर बोलणारच. तू तिच्या प्रेमात अंध झाला आहेस. मुळात तू अंधच आहेस, समीक्षाने विषारी स्वराने म्हटले. आम्ही हिला रंगेहात पकडले आहे. फक्त थोडा उशीर झाला. रुद्रने दीर्घ श्वास घेतला. जर तुम्हाला वाटत असेल की तिने चोरी केली आहे तर तुम्ही तिची झडती घ्या, पण विनाकारण आरोप करू नका. झडतीही घेऊ आणि हिची जिरवू सुद्धा. सासूबाईंनी मला धक्का दिला आणि माझ्या खोलीच्या दिशेने निघाल्या. मी आणि रुद्रही त्यांच्या मागे गेलो. त्यांनी माझी संपूर्ण खोली उलटपालट करून टाकली. माझा सगळा सामान जमिनीवर फेकून दिला. माझे कपडे, छोट्या छोट्या वस्तू, सर्व काही त्यांनी फेकून दिले. पण हा त्यांना कुठेही सापडला नाही. नक्कीच कुठेतरी लपवून ठेवला असेल हिने. पण मी हिला सोडणार नाही. आत्ताच पोलिसांना बोलवते. सासूबाईंनी पाय आपटत बाहेर निघून गेल्या. रात्री जेव्हा मी खोलीत खचलेल्या अवस्थेत बसले होते तेव्हा रुद्र माझ्याजवळ आला. त्याने माझा हात पकडला. त्याच्या वागण्यात एक विलक्षण शांतता दिसत होती. मैथिली, तू हे हार घेतला नाहीयेस ना? त्याने कापत्या आवाजात विचारले. मी रडतच म्हणाले, रुद्र, मी तुम्हाला सत्य सांगते. मी काहीच केलेलं नाही. मी तर तुमच्यासाठी इथे आले होते. मला संपत्तीशी काय घेणं देणं? तो म्हणाला, मला माहीत आहे. रुद्रने माझा हात दाबून म्हटले, तुझ्यासाठी ही परीक्षा कठीण आहे, पण लक्षात ठेव, सत्य कधीही लपून राहत नाही. ते लोक तुला गावंढळ म्हणत आहेत, पण त्यांना माहीत नाही की त्या स्वतःच या जाळ्यात अडकणार आहेत. तुम्ही काय बोलताय? मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. फक्त शांतपणे हा तमाशा बघ. त्या आता पुढचं पाऊल उचलतील आणि तीच त्यांची विनाशाची सुरुवात असेल. तू फक्त देवावर विश्वास ठेव आणि प्रार्थना कर. त्याने अत्यंत गंभीर आवाजात म्हटले आणि झोपायला निघून गेला. मी त्या रात्री झोपूच शकले नाही. रुद्राचा स्वर इतका बदललेला का होता? तो एका लाचार अंधपतीसारखा बोलत नव्हता, तर त्याच्या आवाजात विजयाचा विश्वास होता. इकडे सासूबाई आणि नंदा दुसऱ्या खोलीत बसून एका मोठ्या कटाची आखणी करत होत्या. मला असे वाटत होते की उद्याचा सूर्योदय माझ्या आयुष्यात एखादं भयानक वादळ घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागी झाले तेव्हा मनात एक अनामिक भीती होती. सासूबाई आणि नंदांचे तेवढे ते वागणे सांगत होते की त्या आता शेवटच्या हल्ल्याच्या तयारीत आहेत. मी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असतानाच समीक्षा आत आली आणि बिचारे स्वरात म्हणाली, आज तुझा हा काळा चेहरा जरा नीट धुवून घे, कारण थोड्याच वेळात पोलीस इथे येणार आहेत. मम्मीने ठरवलं आहे की हार शोधूनच काढणार आहेत. माझ्या हातातून तवा निसटता निसटता वाचला. दीदी, देवाची तरी भीती बाळगा. तुम्हाला माहीत आहे की मी काहीच केलेलं नाही. आम्ही का भीतो देवाला? तू चोर आहेस, जिने या घराची शांतता उद्ध्वस्त केली आहे. ती हसून बाहेर निघून गेली. मी कापतच रुद्रच्या खोलीत गेले. तो शांत बसला होता. कदाचित माझीच वाट पाहत होता. मी त्याच्या पायथ्याशी बसून हुंदके देऊन रडू लागले. रुद्र, ते लोक पोलिसांना बोलवत आहेत. मला पोलीस ठाण्यात ते पाठवून देतील. माझा काय दोष? माझे काय होईल? तुम्हीही गप्प बसणार का? रुद्रने आपला हात माझ्या डोक्यावर ठेवला. त्याच्या या स्पर्धेत आज एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. मैथिली, मी तुला आधीच सांगितलं होतं ना की तू फक्त शांतपणे हा तमाशा बघ. तुला माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास तर आहे, पण तुम्ही तर स्वतःच. मी माझे वाक्य अर्धवट सोडले, कारण मला त्यांना जाणीव करून द्यायची नव्हती की ते अंध आहेत. अचानक रुद्रने माझा हात पकडला आणि मला अगदी आपल्या जवळ ओढून अतिशय हलक्या आवाजात म्हटले, मैथिली, एक सत्य आहे जे आज मला तुला सांगायचं आहे. आज हे गुपित संपायलाच हवं, जे गुपित तुझ्या आणि माझ्यामध्ये आहे. मी डोळ्यातले अश्रू पुसून आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कसलं सत्य? कसलं गुपित? ही स्त्री जिला तू माझी आई समजतेस, ती माझी जन्मदाती आई नाही. ती माझी सावत्र आई आहे. रुद्राच्या स्वरात काळजी दाटून आली होती. मी सुन्न झाले. काय? सावत्र आई? आणि समीक्षा व प्रियंका? त्या तिच्या पहिल्या पतीच्या मुली आहेत. माझा यांच्याशी रक्ताचा कोणताही संबंध नाही. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर या स्त्रीने फक्त संपत्तीसाठी माझ्यासोबत राहण्याचं नाटक केलं होतं. ती आणि तिच्या मुली कित्येक वर्षापासून मला संपवण्याच्या मार्गावर आहेत. रुद्राच्या आवाजात आता कमालीची ताकद दिसत होती. पण तुम्ही मला हे आधी का सांगितले नाही? मी त्यांना विचारले. कारण मला एका अशा माणसाची गरज होती जिची नजर माझ्या संपत्तीवर नाही तर माझ्यावर असेल, जी माझ्या पाठीशी उभी राहील. आणि ते मी तुझ्यात पाहिले. मैथिली, हे लोक समजतात की मी एक लाचार अंध माणूस आहे जो यांच्या इशाऱ्यावर नाचेल, पण यांना माहीत नाही की शिकारी स्वतःच जाळ्यात येऊन अडकला आहे. मी अजून या धक्क्यातून सावरले ना सावरले, तोच बाहेर गाडीचा हॉर्न आणि पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला. सासूबाईंचा कोरडा आवाज घुमला, इन्स्पेक्टर साहेब, आत या. याच खोलीत आहे ती काळी चोरटी. माझे हृदय जोरात धडकू लागले. समीक्षा आणि प्रियंका 2 पोलीस कर्मचाऱ्यांसोबत खोलीत आल्या. सासूबाईंच्या हातात तीच माझी लहान बॅग दिसत होती, ज्यामध्ये मी माझी काही पुस्तकं आणि गीता ठेवत होते.
ही घ्या साहेब, झडती घ्या या बॅगेची. मला खात्री आहे की हार याच बॅगेमध्ये आहे. सासूबाईंनी बॅग पोलिसांच्या दिशेने फेकली. पोलिसाने जशी बॅग उघडली तसं त्यातून तोच सोन्याचा हार बाहेर आला, जो सासूबाईंचा होता. हे पाहून मी चक्रावून गेले. हा हार इथे कसा आला? मी तर बॅगेला हातही लावला नव्हता. हातही लावला नव्हता. पाहिलं ना तुम्ही? प्रियंका ओरडली. आता हिच्यावर कारवाई करा आणि टाका तुरुंगात. मी तळमळत रुद्रकडे पाहिले, पण रुद्र अगदी शांत बसला होता. त्याच्या काळ्या चष्म्यामागील भावना कोणीही ओळखू शकत नव्हते. सासूबाईंच्या डोळ्यात विजयाची चमक दिसत होती. जणू त्यांनी संपत्तीची पहिली पायरी पार केली होती. चला आता पोलीस ठाण्यात जाऊन हिशोब द्या. पोलिसांचा हात माझ्या दिशेने पुढे सरकलाच होता की रुद्रचा आवाज एका स्फोटासारखा घुमला. खबरदार, जर कोणी माझ्या पत्नीला हात लावला तर. सासूबाई हसू लागल्या. अरे अंधा, तू तुझ्या अवकातीत राहा. हे घर आता माझ्या नावावर झालं आहे आणि ही काळी चोर आता जेलमध्ये जाईल. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तुमचे काम करा. यांच्या बोलण्यात येऊ नका. हा तर बिचारा अंध आहे. याला काय माहिती याची बायको काय प्रताप करते. प्रियंकाही पुढे झाली. तिच्या चेहऱ्यावर उपरोधाचे हसू होते. दादा, तुमची सहानुभूती बाजूला ठेवा, पण चोरी तर सिद्ध झाली ना. हार तिच्याच बॅगेतून निघालाय. आता तुम्ही कशी वाचवणार हिला? रुद्र आपल्या जागेवरून उठला आणि एक पाऊल पुढे टाकला. त्याच्या चालण्यात आज तो तोल जाण्याचा प्रकार नव्हता, जो मी रोज पाहत असे. तो पूर्णपणे ताठ उभा राहिला होता आणि त्याचा चेहरा सासूबाईंच्या दिशेने होता. मम्मी, तुम्हाला संपत्ती स्वतःच्या नावावर करण्याची खूप घाई झाली होती ना? रुद्राचा स्वर इतका थंड होता की सासूबाईंच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तुम्हाला वाटले की हा एक अंध मुलगा तुमच्यासाठी एक अडथळा आहे, ज्याला तुम्ही जेव्हा हवे तेव्हा वाटेतून बाजूला कराल. हे काय नाटक लावलेस तू? सासूबाई थोड्या अडखळल्या. इन्स्पेक्टर साहेब, बघा, हा मानसिकदृष्ट्याही ठीक नाही वाटत. इन्स्पेक्टरने रुद्रकडे पाहिले. मिस्टर रुद्र, कायदा पुराव्यांवर चालतो आणि हार तुमच्या पत्नीच्या बॅगेतून मिळालाय. पुरावा तो हार स्वतःच आहे, जो तुमच्या हातात आहे. इन्स्पेक्टर साहेब, जरा त्या हाराच्या मागच्या बाजूला नीट बघा. तिथे माझ्या खऱ्या आईचे नावाचे आद्याक्षर कोरलेले आहेत आणि हे दागिने जे माझ्या आईने माझ्यासाठी सोडलेले होते ते यांच्याकडे कसे आले? हे तर वर्षानुवर्षे बँकेच्या लॉकरमध्ये असायला हवे होते, ज्याची चावी फक्त माझ्याकडे होती. सासूबाईंच्या कपाळावर घामाचे थेंब फुटले. ते मी काढले होते जेणेकरून सुरक्षित राहतील. त्या अडखळल्या. खोटं, रुद्र गरजला. संपत्तीच्या कागदपत्रांवर माझ्या अंगठ्याचे ठसे घेण्यासाठी तुम्ही वकिलासोबत मिळून जे नाटक केले आहे त्याचा एक एक शब्द मला माहीत आहे. तुम्हाला काय वाटलं, मी अंध आहे तर मूर्खही आहे का? मी आश्चर्याने रुद्रकडे पाहत होते. तो अशा प्रकारे बोलत होता जणू तो सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. समीक्षा आणि प्रियंका एकमेकींच्या हात पकडून मागे सरकल्या. रुद्र, तुम्ही? मी थरथरत्या आवाजात त्याला हाक मारली. तू जेव्हा पूजा करत होतीस, रुद्रने माझ्याकडे पाहिलं. तुझे ते पूजा करणे, तुझा तो संयम आणि तुझी प्रार्थना, या सगळ्या गोष्टींनी मला आज हे पाऊल उचलण्याची हिंमत दिली आहे. तू या घरात जेवढे अत्याचार सहन केले आहेत त्याचा एक एक क्षण माझ्या आत्म्याला लागलेला श्राप आहे. सासूबाईंनी रागात येऊन इन्स्पेक्टरला म्हटले, तुम्ही उभे राहून काय हा तमाशा बघताय? अटक करा याला. पोलीस पुढे सरकवले. तसा रुद्रने हाताच्या इशाऱ्याने त्याला थांबवले. इन्स्पेक्टर साहेब, थोड्याच वेळात माझे खरे वकील येत आहेत आणि त्यांच्याकडे ती व्हिडिओ रेकॉर्डिंगही आहे जी या खोलीत लावलेल्या गुप्त कॅमेऱ्यांना रेकॉर्ड केली आहे. ती व्हिडिओ ज्यामध्ये स्वतःच हे लोक माझ्या पत्नीच्या बॅगेत हे हार ठेवत आहेत. हे ऐकताच सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. समीक्षा आणि प्रियंकाचे चेहरे फिके पडले. गुप्त कॅमेरा? तू? सासूबाईंची जीभ अडखळली. हो, कारण मला माहीत होतं की तुम्ही लोक माझ्या संपत्तीसाठी कुठल्याही टोकापर्यंत जाऊ शकता. रुद्रने आपला हात आपल्या काळ्या चष्म्याकडे नेला. तुम्ही लोक त्या अपघाताला माझा अंत समजलात, पण तो तर माझ्या खऱ्या डोळ्यांची उघडझाप करण्याचा मार्ग होता. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. मी श्वास रोखून फक्त रुद्रकडे पाहत होते. पोलीसही थक्क उभे होते. रुद्रने हळूच तो काळा चष्मा काढून बाजूला ठेवला. त्याचे डोळे पूर्णपणे निरोगी आणि लखलखीत दिसत होते. त्यात एक वेगळीच धार होती. तो अजिबात अंध नव्हता. सासूबाईंच्या तोंडून किंकाळी फुटली. तू तू पाहू शकतोस? रुद्रने सासूबाईंकडे पाहत इन्स्पेक्टरला सांगितले. इन्स्पेक्टर साहेब, ही स्त्री जिला माझी आई समजत आहात तुम्ही, ही माझ्या वडिलांची दुसरी पत्नी आहे आणि या मुली तिच्या पहिल्या पतीच्या मुली आहेत. माझा यांच्याशी दूर दूरपर्यंत रक्ताचा कोणताही संबंध नाही. सासूबाईंनी किंचाळून म्हटले. रुद्र, हे तू काय बोलतोयस? मी तुला लहानाचं मोठं केलं आहे. लहानाचं मोठं केलं नाही, फक्त माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही. रुद्राने तिरस्काराने म्हटले. तुम्हाला काय वाटले होते मी अंध आहे? ज्या दिवशी माझा कार अपघात झाला होता त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये मला तुमची सगळी पोलखोल कळाली होती. मी स्वतःच माझ्या कानांनी तुम्हाला समीक्षेला सांगताना ऐकले होते. बरं झालं हा अंध झाला. आता संपत्तीवर कब्जा करणे सोपे जाईल, नाहीतर याला संपवावे लागले असते. हे ऐकून माझे डोके भिरभरू लागले. रुद्रने माझ्याकडे पाहिले.
त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा आदर आणि प्रेम ओसंडून वाहत होते. त्याने पुन्हा त्या लोकांकडे पाहिले. जेव्हा मला कळले की तुम्ही माझ्या संपत्तीवर कब्जा करू इच्छिता आणि मला मारून टाकू इच्छिता, तेव्हा मी अंध असल्याचं नाटक करण्याचे ठरवले. मी डॉक्टरला मोठी रक्कम देऊन तसा अहवाल तयार करायला लावला होता. मला पाहायचं होतं की तुम्ही लोक किती खालच्या पातळीला जाऊ शकता. प्रियंकाने रडत म्हटले, दादा, आम्ही तर फक्त. पण रुद्राने तिला गप्प केले. जेव्हा मी अंध झालो तेव्हा आईला वाटले आता या सर्व संपत्तीचा मालकच संपलाय. पण तिला हे माहीत नव्हते की ती किती मोठ्या जाळ्यात स्वतःच अडकत चालली आहे. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय की तुम्ही या निष्पाप मुलीवर काय काय अत्याचार केलेत. फक्त ती सुंदर नाही म्हणून, ती सावळी आहे म्हणून तुम्ही तिला घरातील मोलकरीण बनवलं. तिला थापड्या मारल्या, तिच्यावरती चोरीचा आरोप लावला. रुद्रने माझा हात घट्ट पकडला. त्याच्या स्पर्धेतून मला खूप जास्त बळ मिळाले. इन्स्पेक्टर साहेब, हे आहेत कागद ज्यावर त्यांनी बळजबरीने माझे अंगठे घेतले होते. आणि ही आहे ती पेनड्राईव्ह ज्यामध्ये यांच्या चोरीचा कट कैद झाला आहे. आता पुढचा निर्णय तुमचा आहे. सासूबाई पोलिसांच्या पाया पडू लागल्या आणि रुद्रला म्हणू लागल्या, नाही रुद्र, आम्हाला माफ कर. आम्ही कुठे जाणार? रुद्रने घृणेने आपला हात सोडवला. जिथे जायचं तिथे जा, पण या घरात तुम्हाला 1 मिनिटाचीही जागा नाही. निघून जा इथून, त्याआधी की मी तुम्हाला तुरुंगात पाठवेल. रुद्रच्या या रूपामुळे त्या पूर्णपणे हादरल्या. समीक्षा आणि प्रियंका, ज्या नेहमी गर्वात वागायच्या, आज गपगार उभ्या होत्या. पोलिसांनी सासूबाईंना पकडले. चला आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शहाणपणा सांगा, इन्स्पेक्टर स्पष्ट आवाजात म्हटले. ज्यावेळी त्या तिघींना पोलीस बाहेर घेऊन चालले होते तेव्हा घरात एक सुन्न शांतता पसरली. ज्या भिंती कालपर्यंत टोमण्यांनी आणि हास्याने दुमदुमत होत्या त्या आज शांत झाल्या होत्या. मी अजूनही जमिनीवर बसले होते. ज्या माणसाला मी आधार दिला होता, ज्याच्यासाठी मी रोज अपमान सहन केला होता, तो आज माझ्यासमोर एक भक्कम ढालेसारखा उभा राहिला होता. रुद्राने खाली वाकून माझा हात धरला आणि मला उभे केले. त्याच्या डोळ्यात प्रेम होते जे मी याआधी कधीच पाहिले नव्हते. मैथिली, आता स्वतःला कमी लेखणं बंद कर. तुला या घरात कोणीही काळी किंवा कुरूप म्हणणार नाही. तू आता या घराची खरी मालकीण आहेस, त्याने अत्यंत प्रेमाने म्हटले. मी त्याच्याकडे पाहत विचारले, तुम्ही एवढे मोठे सत्य माझ्यापासून का लपवून ठेवले? तुम्हाला माहीत होते ना की मी रोज किती तडपडते? रुद्रने मला सोफ्यावर बसवले आणि स्वतः माझ्यासमोर बसून म्हणाला, मी लाचार होतो मैथिली. ज्या दिवसापासून माझा अपघात झाला मी या माणसांचे खरे चेहरे पाहिले होते. मला एका अशा जोडीदाराची गरज होती जी माझ्या संपत्तीवर नाही तर माझ्यावर प्रेम करेल. आणि तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा तुझा तो प्रामाणिकपणा माझं मन जिंकून गेला. मला अनेकदा वाटायचं की आत्ताच हा काळा चष्मा काढून सगळ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. पण मला हवे होते की त्यांनी त्यांच्याच कर्माच्या जाळ्यात स्वतः अडकावे. त्याने माझा हात आपल्या हातात घेतला. तू कुरूप अजिबात नाहीस. माझ्या नजरेने पाहशील तर तुझ्या इतकी सुंदर स्त्री मी जगात पाहिली नाही. जेव्हा तू पूजा करायचीस आणि त्यावेळी हे लोक तुला त्रास द्यायचे तेव्हा तुझा तो संयम बघून मला तुझा अभिमान वाटायचा. एक अंध पतीची तू जी सेवा केली आहेस ती कोणतीही देखणी परीही करू शकली नसती. मी मान खाली घातली. माझ्याकडे देवाला धन्यवाद देण्याशिवाय काहीच शब्द उरले नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्यासाठी एका नव्या सूर्याची किरणं घेऊन आली होती. रुद्राने सर्व कायदेशीर कागदपत्र पुन्हा व्यवस्थित करून घेतली. तो वकील जो या कटात सामील होता त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. माझ्या आईवडिलांना जेव्हा हे सर्व सत्य कळलं तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे पाणी होते. बाळा, मला वाटलं होतं तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले, पण देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही. पण कथा इथेच संपत नाही. एकदा मी आणि रुद्र दिवाणखान्यात बसून चहाची चव चाखत होतो तेव्हाच एक फोन आला. सासूबाई आणि नंदांना जामीन मिळाला होता कारण रुद्रने त्यांच्यावरील चोरीचा गुन्हा मागे घेतला होता. रुद्रच्या चेहऱ्यावर एक संत शांतता दिसत होती. मैथिली, ती माझ्या वडिलांची पहिली पत्नी आहे. मला जगभरात नावं नकोत की मी त्यांना तुरुंगात पाठवलं, पण त्या आता या घरात राहू शकत नाहीत. शहरातील एका जुन्या भागात आपल्या वडिलांचे एक जुने 2 खोल्यांचे घर आहे. ते मी त्यांच्या नावावर करून देतोय. मी शांतपणे मान हलवली. माझे मनही हेच सांगत होते की त्यांच्या वाईटाचा बदला वाईटाने देऊ नये. जेव्हा सासूबाई आणि नंदा त्यांचे सामान घेण्यासाठी घरी आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तो आधीचा अहंकार दिसत नव्हता. समीक्षा आणि प्रियंकाचे डोळे जमिनीकडे टेकले होते आणि त्या ओसाड मनाने उभ्या होत्या. मैथिली, आम्हाला माफ कर. सासूबाईंनी माझ्यासमोर हात जोडले. आम्ही खूप वाईट वागलो आहे तुझ्यासोबत. मी त्यांचे हात आपल्या हातात घेतले. मी तुम्हाला त्याच दिवशी माफ केले होते ज्या दिवशी माझा देव माझ्या पाठीशी उभा राहिला होता. रुद्रने त्यांना सांगितले, या घराच्या चाव्या ठेवा आणि इथून निघून जा. आता माझा आणि तुमचा कोणताही संबंध नाही. त्या तिघी लहानशी बॅगा घेऊन त्या आलिशान बंगल्यातून बाहेर पडल्या. ज्या संपत्तीसाठी त्यांनी एवढे घाणेरडे खेळ खेळले, आज तीच संपत्ती त्यांच्यासाठी एका स्वप्नासारखी राहिली. काळ पुढे सरकत गेला.
म्हणतात ना, सत्याचा मार्ग कठीण असतो, पण विजय सत्याचाच होतो. एका वर्षानंतर आमच्या आयुष्यात एक गोंडस चिमुकल्याचे आगमन झाले, जो हुबेहूब त्यांच्या बाबासारखा दिसत होता. मी आजही पूजापाठ खूप मनापासून करते, पण आता मला कोणी त्रास देत नाही. माझा सगळ्यात मोठा आधार म्हणजे माझा जीवनसाथी रुद्र आहे. एकदा रुद्रने मला मिठीत घेत विचारले, काय गं मैथिली, आता तुला वाटते का तू सावळी किंवा कुरूप आहेस? मी माझ्या बाळाला छातीशी कवटाळत हसून म्हटले, नाही रुद्र, आता मला समजलं आहे की खरी सुंदरता चेहऱ्याच्या रंगात नसते, तर मनाच्या प्रामाणिकपणात असते. तो देव आपली खरी परीक्षा घेतो, पण जो संयम आणि सत्याने जगतो त्याला तो भरभरून देतो. आज मी अभिमानाने सांगू शकते की मी मैथिली आहे आणि मी जगातील सगळ्यात भाग्यवान स्त्री आहे, कारण देवाने मला माझ्या कष्टाचं आणि विश्वासाचं गोड फळ दिलं आहे. आज आयुष्यात सर्व काही सुख आणि समृद्धी लाभली होती. माझ्या कुशीत खेळणारा माझा गोड मुलगा आणि माझ्या पाठीशी खडक बनून उभा असलेला माझा पती रुद्र यांच्यापेक्षा अधिक सुख मला दुसरं काय हवं होतं? एक दिवस मी देवघरात दिवा लावत असताना दारावर एक मंद टकटक ऐकू आली. मी बाहेर येऊन पाहिलं तर तिथे एक अतिशय दुबळी आणि मळके कपडे घातलेली तरुण मुलगी उभी होती. तिचा रंग सावळा होता, डोळ्यात भीती दिसत होती आणि चेहऱ्यावर तीच लाचेरी होती जिची सावली कधी माझ्याही आयुष्यावर होती. तिचे हात थरथरत होते आणि ती भीत भीत म्हणाली, माझ्यासाठी काही काम आहे का? पोट भरण्यासाठी मला पैशांची गरज आहे. तिचे शब्द ते ऐकताच भूतकाळात पडलेले प्रत्येक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. मी पुढे झाले, तिचा थरथरणारा हात माझ्या हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाले, घाबरू नकोस, इथे तुला कामही मिळेल आणि आदराने जगताही येईल. संध्याकाळी जेव्हा रुद्रने हे पाहिले तेव्हा त्याने माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाला, मैथिली, तुझा हा कोमल आणि प्रामाणिक असा सुंदर स्वभावच या घराची खरी श्रीमंती आहे. मी आकाशाकडे पाहिले. आज मला माझ्या सावळ्या रंगाचा, माझ्या रूपाचा अजिबात राग येत नव्हता. तो त्रास, तो अपमान, ते अश्रू, हे सगळे मला तोडण्यासाठी नव्हे, तर मला अधिकच कणखर आणि समजूतदार बनवण्यासाठी घडले होते. आज आरशात पाहताना मला एक हरलेली बाई नाही, तर संकटावर मात करून हसणारी एक स्वाभिमानी स्त्री दिसते. कर्माचे फळ मिळते. जे लोक दुसऱ्यांसाठी वाईटाचा खड्डा खणतात ते एक ना एक दिवशी स्वतःच त्यात येऊन पडतात, आणि जे संकटातही चांगले राहतात त्यांना देव भरभरून आशीर्वाद देतो. मित्रांनो, ही भावनात्मक आणि बोधप्रद कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला आमची ही मेहनत आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच अशाच सुंदर आणि हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील भागांचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आणि हो, जर तुम्हाला आमचे प्रयत्न आणि मेहनत खरोखर आवडली असेल तर सुपर थँक्स पाठवून आम्हाला नक्की सपोर्ट करा. यामुळे आम्हाला आणखीन अशाच छान छान कथा तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रेरणा मिळेल. सोबतच या कथेवर टॅग करण्यात आलेले प्रोडक्ट्स तुम्हाला आवडले असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही ते परचेसही करू शकतात. धन्यवाद.